Hello. Good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see. Already we have seen in the last lecture sexual harassment, women workplace sexual harassment. आणि त्या कन्सेप्टमध्ये त्यामध्ये आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये हरासमेंट म्हणजे काय, वर्कप्लेस म्हणजे काय, त्यासाठीचे काही त्याच्यासाठी बनलेला ॲक्ट आपण बघितलेला आहे. त्यानंतर तो ॲक्ट अमेंडमेंट कशा पद्धतीने झाला आणि त्यामध्ये आता काय काय अमेंडमेंट झालेले आहे 2013मध्ये ते आपण बघतोय. ठीक आहे. सो आज आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन द वेलकम अँड अनवेलकम अँड वेलकम गेस्चर. कसे असतात अनवेलकम गेस्चर म्हणजे काय आणि वेलकम गेस्चर म्हणजे काय. कारण लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही बरेचदा हा शब्द ऐकला असेल. गेलेले काही लेक्चर तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये वेलकम आणि अनवेलकम हा शब्द तुम्ही बरेचदा ऐकला आहे. अनवेलकम बिहेवियर, वेलकम बिहेवियर. ओके. सो अनवेलकम आणि वेलकम बिहेवियरमधला फरक काय आहे ते आज आपण बघूयात. फील बॅड, अनवेलकम बिहेवियर. फील बॅड म्हणजे बुरा लगता है. एखादी गोष्ट जर बॅडली फील होत असेल आणि त्या पद्धतीचं जर वातावरण तिथे मिळत असेल तुम्हाला, किंवा त्या पद्धतीचे व्यवहार, त्या पद्धतीचं गेस्चर जर एखाद्या एम्प्लॉईचं असेल तर दॅट इज अनवेलकम गेस्चर. आणि जर एखाद्याचं गेस्चर हे खूप चांगलं आहे, फील गुड, जर ते गेस्चर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर दॅट इज वेलकम गेस्चर, त्याचं तुम्ही स्वागत करताय. बट ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल, बुरा लगता है, अच्छा नहीं लगता है, फील बॅड, दॅट इज द अनवेलकम गेस्चर. ओके. नेक्स्ट आहे वन साइडेड. वन साइडेड लव आपण म्हणतो. एकाच व्यक्तीला त्याबद्दलचं अट्रॅक्शन आहे पण दुसऱ्याला नाही. ओके. दॅट इज अनवेलकम गेस्चर. ठीक आहे. फील पॉवरलेस, शक्तिहीन महसूस करणं म्हणजे काय, कुठल्याही पद्धतीची शक्ती नाही आहे असं वाटणे, किंवा हेल्पलेस वाटणे, किंवा स्वतः आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे, किंवा ते आपल्याकडून होणार नाही असं काहीतरी अनकॉन्शियस वाटणे, दॅट इज फील पॉवरलेस. ओके. ते तुमचं अनवेलकम गेस्चर आहे. त्या व्यक्तीचं जर गेस्चर तशा पद्धतीचं असेल तर अनवेलकम गेस्चर आहे. पॉवर बेस्ड पोस्चर इज ऑल्सो वन अनवेलकम गेस्चर. अनवॉन्टेड, नको असलेलं असं जर गेस्चर असेल दॅट इज अनवेलकम गेस्चर. इलिगल, ज्यामध्ये कायद्याने अमान्य केलेलं असं काही व्यवहार होत असेल तर ते तुमचं अनवेलकम गेस्चर आहे. ओके. त्याच्या वाईचं वरसा लिगल गेस्चर असेल तर ते वेलकम गेस्चर आहे. वॉन्टेड, जर एखाद्याला ते वाटत असेल मला हवं आहे किंवा इच्छा असेल तर दॅट इज वेलकम गेस्चर. ओके. इक्वॅलिटी, दोघांमध्ये इक्वॅलिटी ठेवून जर काम होत असेल तर दॅट इज वेलकम गेस्चर. ओके. पुढे आहे अजून इन्व्हॉइडिंग, हमला करणे म्हणजे काय, व्हायलन्स आपण ज्याला म्हणतो. ओपन, खुलेपणाने राहणे, फ्रँकली राहणे, ते वेलकम गेस्चर आहे. डिमेंडिंग, नीचा दिखाना किंवा प्रत्येक वेळी त्याचा अपमान करणं, अपमानास्पद वागणूक देणे एम्प्लॉईला, दॅट इज अनवेलकम गेस्चर. ॲप्रिसिएटिव्ह, प्रत्येक कामाचं वेलकम केलं जातं किंवा प्रत्येक कामाचं त्याचं कौतुक केलं जातं, त्याला इन्स्पायर केलं जातं, दॅट इज वेलकम गेस्चर. कॉजेस ऑफ अँगर अँड सॅडनेस, सारखा राग आणणे, उदासीनता आणण्याचं वातावरण तयार करणे, त्या व्यक्तीला मजबूर करणे राग येण्यासाठी किंवा सॅडनेस क्रिएट करण्यासाठी, दॅट इज अनवेलकम गेस्चर. वातावरणात आनंद आणणे, त्या व्यक्तीला कायम खुश ठेवणे, दॅट इज द वेलकम गेस्चर. कॉजेस निगेटिव्ह सेल्फ इस्टीम, नकारात्मक दृष्ट्या वागणे, दॅट इज अनवेलकम गेस्चर. आणि सकारात्मक वागणे, दॅट इज द वेलकम गेस्चर. सम एक्झाम्पल्स ॲट वर्क फ्रॉम द हँडबुक ऑफ WCD गोल 2015. ओके. WCD गोल 2015 एक हँडबुक आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहे या ॲक्टबद्दल, यावर झालेल्या काही वर्कबद्दल काही एक्झाम्पल्स त्यामध्ये दिलेले आहेत, ते बघूया. क्रिटिसायझिंग अँड इन्सुलेटिंग, ब्लॅमिंग, रिप्रिमेंडिंग or condimenting
एन एम्प्लॉय इन द पब्लिक, जनता के सामने महिला कर्मी का अपमान करना, दोष देना, उसके साथ में झगड़ा करना, उसकी निंदा करना, उसे नीचा दिखाना, ऐसे व्यवहार होते हैं तो वो हरासमेंटल होते हैं. म्हणजे काय की जर प्रत्येक एम्प्लॉईला, वुमेन एम्प्लॉईला जर सारखं इन्सल्टिंग केलं जात असेल किंवा मग क्रिटिसायझिंग केलं जात असेल, तिच्यावर प्रत्येक गोष्टीचे ब्लेमिंग केले जात असेल, तर दॅट इज द हरासमेंटल थिंग. ओके. एक्सक्ल्युजन्स फ्रॉम द ग्रुप ॲक्टिव्हिटीज ऑर असाइनमेंट विदाऊट अ व्हॅलिड रिझन. ओके. कुठल्याही प्रकारचं व्हॅलिड रिझन नसताना अनैतिक किंवा बहिष्कारात्मक एखादं असाइनमेंट त्यांना दिलं गेलं असेल, दॅट इज, किंवा अशी एखादी ॲक्टिव्हिटी त्यांना करायला लावली असेल, तर दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ हरासमेंट. ओके. फ्रॉम द हँडबुक अजून काही आहेत. स्टेटमेंट ऑफ डॅमेज टू वुमेन्स रेप्युटेशन ऑर करिअर. एखाद्या वुमेनचं रेप्युटेशन डॅमेज करणे किंवा एखाद्या व्यक्तीचं करिअर डॅमेज करणे, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल हरासमेंट. रिमूव्हिंग एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड फिबली. जस्टिसनुसार न वागणे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीनी न वागणे, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल हरासमेंट. इन ॲप्रोप्रिएटली गिव्हिंग टू द लिटिल ऑर टू मच वर्क. त्या व्यक्तीची काम करण्याची ॲबिलिटी त्यापेक्षा जास्त त्याला काम देणे. तिची ॲबिलिटी नाही आहे तरीसुद्धा त्यापेक्षा जास्त तिला काम देणे, खूप कामात गुंतवून ठेवणे, तिच्यावर खूप काम देणे, खूप प्रेशराईज करून तिच्याकडून काम करून घेणे, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल हरासमेंट. कन्सिस्टंटली ओव्हर रुलिंग ऑथॉरिटी विदाऊट द जस्ट कॉज. काही कारणं नसताना तिच्यावर विनाकारणचे बॉदरेशन करणे किंवा विनाकारण तिच्याबरोबर तिच्याकडून काम करून घेणे. त्या कामाची गरज नव्हती, ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा काही गरज नव्हती त्याची, तरीसुद्धा तिच्याकडून ते कामं करून घेणे, त्यासाठी तिला कारणीभूत ठरवणे किंवा उगाच जास्त वेळ थांबवून घेणे आणि जास्त वेळ थांबवून घेऊन तिच्याकडून कामं करून घेणे, दॅट इज ऑल्सो द हरासमेंट. ब्लेमिंग एन इंडिविजुअल कॉन्सिस्टंटली फॉर द एरर्स विदाउट जस्ट कॉजेस. बिना किसी कारण के त्रुटियों का निकालना. म्हणजे काही कारण नसताना तिच्या कामामध्ये त्रुटी काढणे, काही कारण नसताना तिच्या कामात त्रुटी काढल्या जातात आणि मुद्दामून तिच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जातं, असा त्रास देणे, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल हरासमेंट. दॅट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ सेक्शुअल हरासमेंट, वी कॅन से दॅट इज द हरासमेंट, वर्कप्लेस हरासमेंट. नेक्स्ट आहे रिपीटेडली सिंगलिंग आउट ॲन एम्प्लॉई बाय असाइनिंग हर विथ द डिमांडिंग अँड बेल्टरिंग जॉब दॅट आर नॉट द पार्ट ऑफ हर रेग्युलर ड्युटीज. असे कामं तिला देणे की जे कामं तिच्या रेग्युलर ड्युटीमधले नाहीच आहेत, जे करण्याची तिला गरजच नाही आहे किंवा ज्याच्यासाठी तिची अपॉइंटमेंट झाली आहे, ते काम करून त्यानंतर तिच्यावर असे काही वेगळे कामं देणे की ज्याच्यामुळे तिला त्रास होईल किंवा ज्याच्यामुळे तिला प्रेशराइज्ड होईल, अशा पद्धतीची कामं जर तिला दिली जात असेल, दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ हरासमेंट. ओके, दॅट इज ऑल्सो द हरासमेंट. नेक्स्ट आहे इन्सॉल्ट ऑर ह्युमिलिटेशन, रिपीटेड अटेम्प्ट टू द एक्सक्लूड और इसोलेट पर्सन. किसी व्यक्ति को बाहर करने या अलग करने के लिए बार बार अपमान करना. म्हणजे त्या व्यक्तीला काढून टाकण्यासाठी, त्या एम्प्लॉईला, त्या वुमेनला ऑर्गनायझेशनमधून काढून टाकणे हा निव्वळ हेतू ठेवून तिच्यासोबत व्यवहार करणे किंवा तिला तशा पद्धतीचं ट्रीट करणे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ हरासमेंट ॲट वर्क. ओके. नेक्स्ट आहे
समिती काय आहे, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या कमिट्या बनवलेल्या आहेत. कमिटी आज आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, हे झाले आतापर्यंत आपले एक्झाम्पल. आतापर्यंत आपण काय बघितले, एक्झाम्पल बघितले. सेक्शुअल हरासमेंटमधले काय एक्झाम्पल आहे किंवा वर्क हरासमेंटचे काय एक्झाम्पल आहेत ते आपण आतापर्यंत बघितले. आता आपण काय बघतोय की त्याच्यासाठीचे कमिटीज कुठल्या कुठल्या आहेत किंवा कुठल्या कमिटी बनवलेल्या आहे आणि कुठल्या कमिटीज त्यासाठी काम करत आहेत ते आपण आता बघणार आहोत. इंटरनल कंप्लेंट्स कमिटीज वेअर द नंबर ऑफ एम्प्लॉईज इज ॲटलिस्ट 10. त्या कमिटीमध्ये ॲटलिस्ट 10 मेंबर असणं गरजेचं असतं. इंटरनल कंप्लेंट कमिटी ऑर्गनायझेशनमध्ये अशी कमिटी असणं गरजेचं असतं. जर ऑर्गनायझेशनमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त एम्प्लॉई काम करत असतील तर तशा ऑर्गनायझेशनमध्ये अशा कमिट्या असणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲटलिस्ट 10 एम्प्लॉई असणं गरजेचं आहे. कमिटी हॅज द पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट टू द कलेक्ट एव्हिडन्स. आणि यासाठी कुठलं कोर्ट काम करतं आहे, सिव्हिल कोर्ट. अशा केसेससाठी काम कुठलं कोर्ट करतं, तुमचं सिव्हिल कोर्ट करतं. ओके. कंप्लेंट कमिटी शुड ट्राय टू कॉम्प्रोमाइज बिफोर इनिशिएटिंग. कंप्लेंट कमिटी शुड ट्राय टू कॉम्प्रोमाइज. कंप्लेंट कमिटी काय करते, कॉम्प्रोमाइज करते, ट्राय करते बिफोर इनिशिएटिंग द इन्क्वायरी ऑफ रिक्वेस्ट बाय द कंप्लेंट्स. एखाद्या व्यक्तीने ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्यांनी कंप्लेंटसाठी म्हणजे शिकायतकर्ताओं द्वारा अनुरोध किए जाने पर पूछताछ शुरू करने से पहले शिकायत समितियों को समझौता करने की कोशिश करना चाहिए. म्हणजे काय, एकमेकांमध्ये हे आपापसात निवडून घेण्याची हे केली पाहिजे, म्हणजे तयारी दाखवली पाहिजे किंवा त्यासाठी समिती तयार केली पाहिजे. अशा कमिट्या असतात. नेक्स्ट आहे चेअरपर्सन, मेंबर्स ऑफ कमिटी. कमिटीमध्ये कसे कुठले कुठले लोक असतात, अध्यक्ष असतो, सदस्य असतो, काही वेगळे सदस्य असतील, काही मेंबर्स असतील, तर ते आता आपण बघणार आहोत. तर चेअरपर्सन बघा, चेअरपर्सन वुमेन वर्किंग ॲट सिनियर लेवल ॲज अ एम्प्लॉई. चेअरपर्सन कोण आहे, जो या केसमध्ये अशा कमिटीमध्ये ॲज अ सिनियर पर्सन म्हणून काम करतो. वुमेन वर्किंग ॲट अ सिनियर लेवल ॲज अ एम्प्लॉई. आणि तीसुद्धा कोण असते, वुमेन असते. या कमिटीची जी चेअरपर्सन असती ती कोण असती, वुमेन असते. ठीक आहे. 2 मेंबर्स असतात. फ्रॉम अगेन्स्ट द एम्प्लॉईज कमिटी टू द causes of women having legal knowledge experience in the social work. Okay. From amongst the employee म्हणजे त्याच ऑर्गनायझेशनमधले काही एम्प्लॉई, वुमेन एम्प्लॉई बरं का, वुमेन एम्प्लॉई असतात, त्या कमिटीचे मेंबर्स म्हणून काम करत असतात, ज्यांना त्याचं लिगली नॉलेज आहे किंवा त्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा त्या ज्या अशा काही वुमेन्स की ज्या सोशियल वर्क करतायत, अशा वुमेन्स त्याच्या मेंबर्स बनू शकतात. मेंबर फ्रॉम अमंग्स द NGO असोसिएशन कमिटी किंवा NGO म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तर NGOमध्ये काम करणाऱ्या मेंबर्स, वुमेन मेंबर किंवा असोसिएशन टू द कॉजेस ऑफ वुमेन्स ऑर द पर्सन फॅमिलियर विथ द इश्यू ऑफ सेक्शुअल हरासमेंट. जे फॅमिलियर आहेत किंवा ज्यांनी त्यासाठी आधी काम केलेलं आहे असे लोक या कमिटीचे मेंबर बनू शकतात. ठीक आहे. कमिटी प्रोसिजर, कमिटीची प्रोसिजर काय असते, कशा प्रक्रिया केल्या जातात कमिटीमध्ये. तर नॉन कंप्लेन्स फीज अप टू ₹50,000. जर अशा पद्धतीचा गैरव्यवहार केला असेल तर त्याला 50,000 रुपयापर्यंतचा जुर्माना भरावा लागतो. कंप्लेंट फीज त्याला भरावी लागते, फाईन त्याला भरावा लागतो. आणि रिपीटेड डिपार्टमेंटल इन्क्वायरी, लायसन्स, रजिस्ट्रेशन अँड कॅन्सलेशन्स टू द बिझनेस ऑर रिपीटेड व्हायलेशन्स. जर तुम्ही अशा गोष्टी पुन्हा पुन्हा करत असाल, बार उल्लंघन होने पर विभागीय जांच, लाइसेंस रद्द करना, व्यापार करने के लिए
पंजीकरण करणं, म्हणजे हे सगळे जे तुमचे लायसन्स असतात हे लायसन्स तुमचे बंद केले जातात किंवा त्याच्यावर विरोध आणला जातो. तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतील, असे व्यवहार जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पुन्हा पुन्हा घडत असतील तर ते होऊ नये ह्यासाठी काय होतं, तुमच्या ऑर्गनायझेशनचं लायसन रद्द केलं जाऊ शकतं किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचे व्यवहार बंद केले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशी ती कमिटी असते, अशा पद्धतीची प्रोसिजर त्या कमिटीमध्ये होत असते. नेक्स्ट आहे मेंबर्स ऑफ कमिटी. आपण बघितलेत मेंबर्स ऑफ कमिटी ऑलरेडी. कमिटी प्रोसिजरमध्ये अजून आहेत, इन्क्वायरी शुड बी कम्प्लिटेड विदिन 90 डेज. इन्क्वायरी ही 90 दिवसात कंप्लीट होत असते. ॲक्शन ऑन रिकमेंडेशन ऑफ कमिटी विदिन 60 डेज. आणि त्याच्यावर जी ॲक्शन घेतली जाते किंवा रिकमेंडेशन केलं जाते भविष्यासाठी त्या कमिटीसाठी, ते किती दिवसाचं असतं, 60 डेजचं असतं. इफ द कमिटी डीम इट फिट टॉकिंग टू द कंप्लेंट द मॅटर मे बी हँडल्ड ओव्हर टू द पोलीस. आणि जर त्या कमिटीकडून जर ते मॅटर हँडल होऊ शकत नसेल तर नंतर ते पोलिसांच्या हाती सुपूर्द केलं जातं. बघा 90 दिस के अंदर जांच पूर्ण करणं म्हणजे काय, जर इन्क्वायरी जी काही असते ती 90 दिवसाच्या आत, कंप्लेंट झाल्यापासून ते 90 दिवसाच्या आत इन्क्वायरी पूर्ण करणं गरजेची असते. ओके. ॲक्शन ऑन रिकमेंडेशन 60 दिवसाच्या अंदर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करणं गरजेची असते. त्या व्यक्तीला काहीतरी ॲक्शन त्या व्यक्तीवर घेणं गरजेचे असते तिथून पुढे 60 दिवसाच्या आत. इफ द कमिटी डिमीड, जर ते कमिटीकडून होत नसेल किंवा तशा पद्धतीने कमिटी जर त्याच्यावर काम करू शकत नसेल तर काय करतात, मग ते केस पोलिसांच्या हातात सुपूर्द करतात. मग त्यावर पोलीस काम करते, मग पोलिसांच्या पद्धतीने त्यावर इन्क्वायरी करते. ओके. तर ही आहे कमिटीची प्रोसिजर. मग पोलीस काय करतात, पोलिसांचा रिपोर्ट आता आपण इथे बघूया. द कमिटी शुड बी फाईल अ कंप्लेंट विदिन 7 days फॉर द क्रिमिनल ॲक्शन. कुठल्याही क्रिमिनल ॲक्शन झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारची क्रिमिनल ॲक्शन झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यावर ॲक्शन घेतली जाते आणि ती पोलिसांच्या हाती सुपूर्द केली जाते. ठीक आहे. त्या पद्धतीची ॲक्शन त्याच्यावर घेऊन पोलिसांकडे ती केस दिली जाते. अंडर द इंडियन पेनल कोड आहे आणि त्या पॅनल कोडच्या अंडरमध्ये ही केस 7 दिवसाच्या आत पोलिसांच्या आत अंडर दिली जाते. आणि सेक्शुअल हरासमेंट इज अ क्राईम, आणि हा एक प्रकारचा गुन्हा आहे. एम्प्लॉयर्स आर द बाउंड टू रिपोर्ट द क्राईम टू द पोलीस, आणि एम्प्लॉयर काय करतो, रिपोर्ट हा फाइल करू शकतो. ठीक है. समिति को भारतीय दंड संहिता के तरह आपराधिक कार्यवाही के लिए पुलिस को 7 दिनों के भीतर शिकायत दर्ज करनी चाहिए. 7 दिवसाच्या आत शिकायत पोलिसांकडे दर्ज केली गेली पाहिजे. आणि यौन उत्पीड़क एक अपराध है. नियोक्ता अपराध की रिपोर्ट पुलिस को करने के लिए बाध्य है. म्हणजे पोलिसांना हा रिपोर्ट दिलाच गेला पाहिजे. जर अशा प्रकारचे चुकीचे व्यवहार जर ऑर्गनायझेशनमध्ये होत असतील तर ह्याचा रिपोर्ट हा पोलिसांना झालाच पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे शिकायत में क्या होनी चाहिए. शिकायतमध्ये काय काय असणं गरजेचं आहे, रिपोर्टमध्ये काय काय असणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन ऑफ इन्सिडंट कसा झाला, कुठे झाला, कुठल्या ठिकाणी झाला, त्याचं टायमिंग काय, डेट काय, रिस्पॉन्डंट नेम, कोणावर झाला, कोणी केला, रिलेशन काही होते का, पार्टी वर्किंग कंडिशनमध्ये होते की होम घरी झालेला आहे, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन असतात. अ रिटन कंप्लेंट within the period of 3 months from the death of the incident and case of series of incident within the period of 3 months from the date of last incident. सारख्या जर ह्याच घटना घडत असतील, घटना की तारीख से 3 महीने की अवधि के भीतर और घटनाओं की श्रृंखला के मामले में अंतिम घटना की तारीख से 3 महीने की अवधि के भीतर एक लिखित शिकायत देनी होगी.
म्हणजे काय, जर सारख्या सारख्या ह्याच गोष्टी होत असेल तर त्या 3 महिन्याच्या आत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ही पोलिसांना दिली गेली पाहिजे. The committee shall assist the aggrieved person to make the complaint in writing. आणि कमिटीनी त्या ॲग्रीव्ड पर्सनला कंप्लेंट ही रायटिंगमध्येच द्यावी असं सांगितलं पाहिजे. लीगल हेअर or such other person can make the complaint on the occurred account of physical or mental incapacity or death. ओके. लिगली एखाद्या पर्सनला हायर करून किंवा एखाद्या वकिलाला हायर करून ही कामं केली गेली पाहिजे. रिटर्न रिपोर्ट इज नेसेसरी इन ईच ऑप्शन. प्रत्येक ऑप्शनमध्ये किंवा प्रत्येक केसमध्ये लिगल रिपोर्ट गरजेचा असतो. कन्सिलेशन ॲट द रिक्वेस्ट ऑफ ॲग्रीव्ड वुमेन बिफोर इनिशिएटिंग अँड इन्क्वायरी टू द सेटल मॅटर. जर ती मॅटर सेटल करत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा रिटर्न रिपोर्ट गरजेचा आहे. ओके. जर तिने रिपोर्ट केला असेल आणि नंतर तिला सेटलमेंट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा रिपोर्ट गरजेचा आहे. नो मॅन्डेटरी सेटलमेंट शॅल बी मेड ॲज द बेसिस फॉर द कन्सिलेशन अँड नो इन्क्वायरी विल बी कंडक्टेड. जर मॅटर सेटलमेंटमध्ये जात असेल तर जर सेटलमेंटमध्ये होत असेल तर नो मॅन्डेटरी बी मेड ॲज अ बेसिस फॉर द कन्सिलेशन, नो इन्क्वायरी विल बी कंडक्ट. कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी होत नाही. जर सेटलमेंटमध्ये व्यवहार करायचे असेल तर कुठल्याही पद्धतीची इन्क्वायरी करायची गरज नाही. ठीक आहे. इन्क्वायरी रिपोर्ट अँड रिकमेंडेशन. इन्क्वायरी रिपोर्टमध्ये काय असतं किंवा काय रिकमेंड केलं जातं? टू बी प्रोव्हाइड टू द एम्प्लॉयर बाय द इंटरनल कमिटी. ही रिपोर्ट किंवा हे रिकमेंडेशन कोण करतं? इंटरनल कमिटी. विदिन द 10 days ऑफ कम्प्लिशन ऑफ इन्क्वायरी. इन्क्वायरी केल्याच्या 10 दिवसाच्या आत रिपोर्ट किंवा रिकमेंडेशन त्या कमिटीला द्यावं लागतं. अँड बी मेड अवेलेबल टू द कन्सर्न पार्टीज. आणि कन्सर्न पार्टीसोबतसुद्धा त्यांनी चर्चा करणं गरजेचं असतं. If the committee reaches to conclusion that is the elegance against the response has not been proved. जर तुम्ही तुमच्या कन्क्ल्युजनवर पोहोचत असाल, जर कमिटी रिचेस टू द कन्क्ल्युजन म्हणजे एखादा निर्णय त्याच्यावर होत असेल तर त्यावेळी काय होतं? इट शॅल रिकमेंड टू द एम्प्लॉयर दॅट नो ॲक्शन इज रिक्वायर्ड अगेंस्ट द रिस्पॉन्डंट. यदि समिति इस निष्कर्ष पर पहुंच जाती है कि प्रतिवादी म्हणजे तुमच्यावर अतिप्रसंग घडवणारी व्यक्ती प्रतिवादी के खिलाफ आरोप संबित नहीं हुआ है तो यह नियोक्ता को अनुशंसा करने की प्रतिवादी के खिलाफ कोई कार्रवाई की आवश्यकता नहीं है. म्हणजे जर त्या व्यक्तीवर आरोप जर खरा ठरला नाही किंवा त्या व्यक्तीचा आरोप जर समोरच आला नाही किंवा त्याचे पुरावे जसे समोर आले नाही तर त्यावेळी काय होतं की तो रिपोर्ट बनवणं किंवा ते रिकमेंडेशन करणं हे फार अवघड जातं. टू टेक ॲक्शन ॲज अ मिसकंडक्ट इन द ऑकरन्स विथ द प्रोविजन ऑफ सर्व्हिस रूल्स अप्लिकेबल्स टू द रिस्पॉन्डंट. ओके. प्रतिवादी एक प्रचलित सेवा नियमों के प्रावधानों के अनुसार कार्यवाही की जाएगी. ओके. म्हणजे काय की अशा पद्धतीचे ॲक्शन्स घेतले जाईल की जिथले काय प्रोव्हिजन्स आहे, काय रूल्स आहे, काय रेग्युलेशन्स आहे किंवा रिस्पॉन्डन्स कोण आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावर ॲक्शन घेतली जाते. वेअर नो सच सर्व्हिस रूल्स हॅव बीन मेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड लाइक काउंसलिंग एंड कमिटी सर्विसेज. जहाँ ऐसे सेवा नियम नहीं बनाए गए हैं वहाँ अन्य कार्यवाही जैसे परामर्श, सामुदायिक सेवा आदि की सजा दी जा सकती है. नेक्स्ट है फायनान्शियल डॅमेजेस कन्सिडर. मेंटल मानसिक आघात, दर्द, पीडा, भावनात्मक संकट यावर रिकमेंडेशन असतं.
मेडिकल एक्सक्यूज केलं जातं किंवा मेडिकल चेकअप केलं जातं. लॉस ऑफ करियर अपॉर्च्युनिटी, जर एखाद्याच्या करियर अपॉर्च्युनिटीवर तुम्ही नुकसान केलं असेल तर त्यामध्ये काय रिकमेंडेशन्स आहेत ते त्या लॉमध्ये येतात. ओके. तर असे बरेच काही गोष्टी आहे की ज्या या लॉमध्ये असतात. फॉल्स ऑर मिलिशियस, खोटं बोलणे किंवा खोट्या पद्धतीने वागणे ते सुद्धा त्यामध्ये आहे. शिकायत को साबित करने या पर्याप्त प्रमाण प्रदान करने में केवल अक्षमता शिकायतकर्ता के खिलाफ कानूनी कार्यवाही को आकर्षित नहीं करेगी. म्हणजे काय, ओनली inability to prove the complaint or provide the sufficient सफिशियंट एव्हिडंट त्यांनी देणं गरजेचे असतात किंवा सफिशियंट एव्हिडन्स म्हणजे काय, पुरावे. योग्य ते पुरावे जर त्यांनी आणलेच नाही तर त्यावेळी काय होईल, ती कंप्लेंट खोटी ठरेल. जर ती कंप्लेंट खोटी ठरली तर ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्यांना परत ॲब्यूज केलं जातं. ओके. हाउएवर मेकिंग द फॉल्स एंड हालांकि झूठी या दुर्भावपूर्ण शिकायत करना या जाली या भ्रमत दस्तावेज बनाना ये भी एक अपराध है. बरेचदा काय होतं की असे काही घटना झालेल्याच नसतात, पण तसा एखाद्या समोरच्या व्यक्तीवर आरोप केला जातो आणि खोटे पत्रव्यवहार तयार केले जातात, खोट्या कंप्लेंट केल्या जातात. जर अशा गोष्टी होत असेल तर तो सुद्धा एक गुन्हाच आहे. ओके. काही स्टेप्स दिलेले आहे आपल्याला, काही स्टेजेस दिलेले आहेत त्या बघूयात आपण. स्टेज 1, रिसिप्ट ऑफ द कंप्लेंट. सगळ्यात पहिले काय होते, कंप्लेंट रिसिप्ट होते, कंप्लेंट लिहून घेतले जाते, ॲक्नॉलेजमेंट होते कंप्लेंटचं. स्टेप 2, मीट अँड टॉक टू द कंप्लेंट टू एक्सप्लोर ऑप्शन फॉर द फॉर्मल अँड इनफॉर्मल रिसोल्युशन. फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही पद्धतीचे सोल्युशन काढण्यासाठी त्याच्यावर चर्चा आणि विवाद केला जाते, टॉक केलं जाते, मीटिंग घेतल्या जातात. तिसरं आहे इनफॉर्मल मेकॅनिझम. इनफॉर्मल मेकॅनिझम म्हणजे फॅमिलियर होऊन त्यांच्याशी चर्चा केल्या जातात, आणि काही फॉर्मल मेकॅनिझम. आणि नेक्स्ट आहे रिस्पॉन्डंट अँड रिस्पॉन्स. दोन्ही व्यक्तींच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतला जातो. स्टेज 2 मध्ये काय होतं बघा, प्लॅनिंग केअरफुली. प्रॉपर प्लॅनिंग केलं जातं. प्रिपेअर द फाईल्स अँड कन्सिडरेशन्स. प्रॉपर फायलिंग तयार केले जातात. प्रॉपर फाईल तयार करून मग ते जजसमोर ठेवले जातात किंवा काही कन्सिडरेशन्स असतात ते त्याच्यामध्ये मेन्शन केले जातात. तिसरी स्टेज आहे ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू होतात. ओके. तिसऱ्या स्टेजमध्ये स्टेप आहे 8 नंबरची, प्रिपेअर अँड इंटरव्ह्यू प्लॅन फॉर द हायरिंग कंप्लेंट्स विटनेस्ड अँड रिस्पॉन्डंट. प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेतले जातात इन फ्रंट ऑफ जज. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टासमोर तुम्हाला प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि त्यावरून काही जजमेंट काढले जातात. असेच द कंप्लेंटनेस ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्ट. आणि अशा काही कंप्लेंटनेस इन्फॉर्मेशन असतात त्यासुद्धा कलेक्ट केल्या जातात. आणि 4 स्टेप आहे, चौथी स्टेप काय आहे, रिझनिंग. रिझन शोधून काढले जातात. ॲनालाइज अँड ॲक्सेस द इन्फॉर्मेशन गॅदर्ड ड्युरिंग द इन्क्वायरी. इन्क्वायरी चालू असताना बऱ्याचशा इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्या जातात आणि त्यांना ॲनालिसिस केलं जातं. स्टेप 11, क्रिएट द टाईम लाईन्स टू हेल्प द एस्टॅब्लिशमेंट द सेक्युअर्ड ऑफ इव्हेंट रिलेशन टू द कंप्लेंट्स. 12th आहे, कम्पेअर द सिमिलॅरिटीज अँड डिफरंटनेस विदिन ईच ऑफ द स्टेटमेंट्स मेड बाय द इंटरव्ह्यूवीज. स्टेज 5 मध्ये फाइंडिंग अँड रिकमेंडेशन. काही कारणं शोधून काढली जातात आणि रिकमेंडेशन्स दिले जातात, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन्स काढले जातात आणि शेवटी त्याच्यावर 6 स्टेज आहे की ज्याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट तयार केला जातो. सेक्शुअल हरासमेंट. 354 सेक्शुअल हरासमेंटमध्ये काय आहे बघा, रिजियस इम्प्रेसमेंट अप 3 years. कठोर कारावास. शिक्षा काय होते त्यांना, काय शिक्षा केली जातात तर 3 वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा केली जाते, या जुर्माना केला जातो किंवा 2 वेगवेगळे जर अपराध तुम्ही एकाच वेळी करत असाल तर दोन्ही शिक्षा तुम्हाला दिल्या जाऊ शकतात. 1 साल तक कैद, जुर्माना या दोनों एक साथ भी दिया जा सकता है.
दोन्ही गोष्टी एकत्र पण दिल्या जाऊ शकतात. 1 वर्षाचा कारावास दिला जाऊ शकता काही जुर्माना केला जाऊ शकतो. आक्रामक या किसी भी महिला पर बल का उपयोग करने पर या आपके नग्न होने के लिए परेशान करना या मजबूर करने का इरादा रखना हे पण काय आहे, एक हरासमेंट आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला शिक्षा होते. तर कारावास काय असतो, 3 वर्षाचा, कमीत कमी 3 साल से कम नहीं हो सकता, कम से कम 3 साल या उससे ज़्यादा 7 साल तक शिक्षा हो सकती है. ओके. तर अशा पद्धतीचा हा फार मोठा विषय असलेला सेक्शुअल हरासमेंटचा टॉपिक आज आपण बघितला. खूप मोठा असा विषय आहे, पण खूप महत्त्वाचा विषय आहे. यू आर गोइंग टू बी अ बिझनेसमॅन, सो यू शुड नो वॉट एवर द एन्व्हायरमेंट क्रिएट इन युअर ऑर्गनायझेशन. कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं वातावरण तयार करता किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये वुमेन सेफ्टीसाठी तुम्ही काय नियम लागू करता किंवा कुठले रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्ही लागू करता, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये वुमेन्सला हँडल करता, ह्या सगळ्या गोष्टी इथे फार महत्त्वाच्या असतात. ओके. सो आय थिंक यू ऑल अंडरस्टूड अबाउट द हरासमेंट, वर्कप्लेस हरासमेंट. सो थँक्यू अँड बाय बाय. टेक केअर.